पर्सनल काम आहे माझं पवनानगरला, त्यामुळे मी आज पवनानगरला जात आहे. तर जस्ट मी मंदिरातून निघालेलो आहे केदारेश्वराच्या. जस्ट आता पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो. पेट्रोल भरलं थोडंसं. नमस्कार मित्रांनो, मी सचिन दाबडे. तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आज स्वागत करतो. आज वार रविवार दिनांक 26 एप्रिल 2026. आज एक पर्सनल काम आहे माझं पवनानगरला, त्यामुळे मी आज पवनानगरला जात आहे. पण त्याआधी मी इथे एक महादेवाच्या मंदिरात आलो होतो, केदारेश्वर महादेव. तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे. तर आता मी नुकतंच दर्शन घेतलेलं आहे. आता आपण आपल्या राईडला सुरुवात करत आहोत. काम थोड्या वेळाचं आहे, पण बघूयात त्या काम झाल्यानंतर आपण थोडं पुढं पवना डॅमकडेही जात आहे. तर चला निघूया. आपल्या राईडची सुरुवात करतो या महादेवाच्या आशीर्वादाने. हर हर महादेव, शिव शंभो. तर जस्ट मी मंदिरातून निघालेलो आहे केदारेश्वराच्या. आत्ता आपण आहोत तळेगाव स्टेशनमधील मनोहर नगर या एरियामध्ये. आता आपण आहोत तळेगाव स्टेशन, तळेगाव चाकण रोडला. सकाळचे वाजलेले आहेत 10:45, म्हणजे 11:15 झालेले आहेत. साधारणपणे आपल्याला पाऊण तास लागेल जायला तिथपर्यंत. ॲक्च्युली गरमी खूप आहे, खूप ऊन लागतं आहे. त्याच्यामुळं मी सध्या तरी आता जॅकेट आणि ग्लोव्ज घातलेले नाही आहेत, कारण की जॅकेटने आणि ग्लोव्जने ना खूप असं अनकम्फर्टेबल होतं. आता आपण आलो आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेवर. मी तळेगाव स्टेशन आत्ता जस्ट क्रॉस केलेलं आहे. माझ्या उजवीकडे वडगाव मावळ. मावळ तालुक्यातील प्रमुख ठिकाण वडगाव मावळ. या ठिकाणावरूनच संपूर्ण मावळाचा कारभार चालतो.
माझ्या उजवीकडे कान्हे मावळ. माझ्या मागच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की कान्हे मावळ ही कान्हे MIDC म्हणून मावळातली सगळ्यात जुनी जी MIDC आहे ते कान्हे मावळ इथली आहे. माझ्या उजवीकडे उपजिल्हा रुग्णालय कान्हे मावळ. आता आपण पोहोचलो आहोत कामशेतमध्ये. आपल्याला खालून लेफ्ट घ्यायचा आहे. मी जस्ट आता पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो. पेट्रोल भरलं थोडंसं. ऑलरेडी गाडीमध्ये पेट्रोल होतं थोडंफार. पुढेही पेट्रोल पंप आहे पण आता चला म्हणलं भरून घेऊया कारण की ऊन खूप आहे. मित्रांनो, आपण जर इकडं पावसाळ्यामध्ये आले तर इथला जो निसर्ग आहे इतका सुंदर असतो, त्याचं शब्दातही वर्णन करता येण्यासारखं नाही आहे. एवढा जबरदस्त व्ह्यू असतो पावसाळ्यामध्ये. आपण एक राईडचा प्लॅन करू पावसाळ्यामध्ये. पवनानगरला जाताना हा थोडासा एक घाट सेक्शन एरिया लागतो, त्यामुळे वाहने इथं जरा सावकाशच चालवावी. माझ्या समोर आपण पाहत असाल तर श्री केदारनाथ मंदिर. घाट सेक्शन एवढा मोठा नाही आहे पण तरी पण थोडीशी वेडीवाकडे वळणे आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पवनानगरच्या आसपासच आहे. आपलं काम हे प्रॉपर पवनानगरमध्ये नाही आहे, पवनानगरच्या अलीकडेच आहे. मी माझं थोडंसं काम आटपतो आणि पुन्हा ब्लॉग चालू करतो. मित्रांनो, आता वाजले आहेत 1:19. माझं पर्सनल जे काम होतं ते मी आता केलं आहे. आता आपण निघालो आहोत डॅमच्या दिशेने. ऊन खूप आहे. आता आपण सध्या आहोत पवनानगर गावामध्ये.
डॅमचा व्ह्यू. हाच रस्ता पुढे लोणावळ्यापर्यंत जातो. मित्रांनो, आपण सध्या आहे पवनानगर डॅमच्या बाजूला जे आंबेगाव म्हणून आहे तिथे आता आपण सध्या. एकदम छोटं गाव आहे. रस्ता खूप छोटा असल्यामुळं सावकाश जावं लागत आहे इथून. आपण इकडे जर फिरायला जर आलात तर आपल्याला इथे खूप सारे असे छोटे मोठे रिसॉर्ट हॉटेल पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण आलो आहोत पवना डॅमवर. पाणी कमी झालेलं आहे, पण अजूनही पाण्याची पातळी म्हणजे एवढी पण कमी नाही झालेली पण आहे. आपण पाहत असाल माझ्या बॅक साईडला चला मित्रांनो, आता निघूया आपण घराच्या दिशेने. जवळजवळ अर्धा तास मी इथं टाईम स्पेंड केला. ऊन आहे त्याच्यामुळं थोडासा त्रास व्हायला लागला, म्हणजे नाही का, उन्हामध्ये जास्त वेळ आपण थांबू शकत नाही. तर चला आता निघूया. तर चला मित्रांनो, आता आपण निघत आहोत घरच्या दिशेने. जास्त ऊन असल्यामुळं मी जास्त फिरलो नाही इथं. आजचा ब्लॉग बनवण्याचा काही हेतू नव्हता,
पण मी थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे पवनानगरला आल्यामुळं मी हा ब्लॉग बनवतो आहे. मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला, मला काही गोष्टी इथं बिलकुल पटल्या नाही. इथं आपण पाहत असाल तर जे डोंगर दऱ्या आहेत, जे छोटे छोटे डोंगर आहेत, ते अक्षरशः इथं उकरून तिथे बंगले रिसॉर्ट बांधले गेले आहेत. कदाचित काही दिवसांनी तुम्हाला इथं डोंगर दिसणार नाही, हे जंगल दिसणार नाही, तुम्हाला फक्त रिसॉर्ट आणि बंगलेच दिसतील इथे. विकासाच्या नावाखाली, पर्यटनाच्या नावाखाली अक्षरशः म्हणजे इथं अक्षरशः खूप असे छोटे छोटे डोंगर जे ते अक्षरशः पोखरले गेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणी दरड कोसळली जाते, काही ठिकाणी डोंगर दऱ्या आपण पाहतो भूस्खलन वगैरे होतं. अनेक निष्पाप लोक त्यामध्ये मेली जातात. असं आता आपण या गोष्टीला काही करू शकत नाही. आपल्या हातात पण काही गोष्टी नाही आहेत. पण प्रशासनाने याच्याकडे जर वेळेवर लक्ष नाही दिलं तर खूप वाईट परिस्थिती इथं निर्माण होणार आहे. कारण की एक दोन वर्षामध्ये जो बदल झालेला आहे तो खूप मोठा बदल झालेला आहे इथं. डॅमच्या बाजूला आपण बघसाल तर बऱ्याचशा लोकांनी टेंट वगैरे सुरू केलेले आहेत. त्याचा कचरा तर एवढा मोठा कचरा झालेला आहे, अक्षरशः म्हणजे ढीग लागलेले आहेत काही ठिकाणी कचऱ्याचे. लोक ड्रिंक करतात, त्या बाटल्या तिथेच टाकतात. आता मित्रांनो, आपण पावसाळ्यात नक्की एक इकडे ट्रिप करूया. मी निश्चित प्रयत्न करेल इकडे यायचा. आपण संध्याकाळपर्यंत थांबलो असतो, पण आज संडे आहे, आज सुट्टी आहे. इतरही भरपूर कामं असतात. आता आज उगाच हे पर्सनल काम होतं त्याच्यामुळं मी इथपर्यंत आलो, नाहीतर आजचा ब्लॉग पण झाला नसता. चला तर मग आपण आता घराच्या दिशेने निघालेलो आहोत. आत्ता पुन्हा आपण पवनानगरमध्ये आलेलो आहोत. अजून आपल्याला कमीत कमी 20 किलोमीटरपर्यंत रनिंग आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलसाठी आपला सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर निश्चित आणायचा प्रयत्न करेल.
त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता मी कामशेट सोडलं आहे. मी माझा ब्लॉग इथंच संपवतो, कारण की पुन्हा पुन्हा तेच दाखवणं मला तरी काय आवडत नाही आहे. कारण की या रोडवर आपण खूप वेळा ब्लॉग बनवलेले आहेत. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.